आज आपण बनवतोय चॉकलेट पॅनकेक, तोही गव्हाच्या पिठापासून. इतका छान सॉफ्ट आणि स्पंजी गव्हाच्या पिठापासून पॅनकेक बनू शकतो याच्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. आणि एकदा जर असा तुम्ही पॅनकेक बनवला तर बाहेरचा पॅनकेक नक्कीच विसरून जाल. इतका टेस्टी, सॉफ्ट, स्पॉन्जी आणि चॉकलेटी पॅनकेक. लहान मुलांबरोबर मोठ्यांचाही आवडता नाश्ता. आपण घेणार आहे पाऊण वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे कोको पावडर, पाव वाटी कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे पिठी साखर. नंतर पाऊण कप दूध घेतला आहे, 1 चमचा दही आणि पाव चमचा खायचा सोडा. आता आपण हे सगळं मिक्स करून पिठं आणि चाळणीने चाळून घेणार आहे. कोको पावडर, कॉर्नफ्लॉवर, गव्हाचं पीठ, नंतर खायचा सोडा, पिठी साखर, हे सगळं आपण असं चाळणीने एकत्र चाळून घेतो, म्हणजे त्यातल्या सगळ्या गुठळ्या निघून जातात. अशा प्रकारे चाळणीने आपल्याला हे छान चाळून घ्यायचं आहे. सगळं एकत्र पण होतं आणि त्यातल्या गुठळ्या पण निघून जातात. एकत्र चाळून झालीत आपली पिठं. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे दही. नंतर आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहे. दूध आपल्याला लागेल तसं ॲड करायचं, एकदम सगळं टाकायचं नाही आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे थोडं थोडं दूध ॲड करत जायचं आणि छान गुठळ्या त्यातलं काढत जायचं. एकदम सॉफ्ट असं मिश्रण बनवायचं आपल्याला. आपण डोशाला कसं बॅटर बनवतो त्या टाईपमध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे. पण थोडं थोडं दूध ॲड करत गेलो आहे. आता याच्यानंतर 2 चमचे बटर घालणार आहे आपण ह्याच्यामध्येच, म्हणजे छान असं सिल्की स्मूथ मिश्रण तयार होतं आणि बटरमुळे चव पण छान येते पॅनकेकची. आता साधारण पाऊण कप दूध लागतंच, थोडं कमी पण लागू शकतं. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी होते आपली. साधारण असं पळीमध्ये घेतलं की असं दिसतं बॅटर. तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्याला आपण बटर लावून घेणार आहे. छान असं सगळीकडे बटर लावून घ्यायचं आहे आणि एका पळीमध्ये बसेल एवढं मिश्रण घ्यायचं आणि साधारण मीडियम आकाराचे आपल्याला पॅनकेक घालायचे आहेत. खूप मोठे पण नाही, असे मीडियम साईजचे पॅनकेक घालून घ्यायचे. एका वेळेस 3 पॅनकेक बसतात तव्यावरती. आणि वाटलं तर झाकण ठेवायचं. एका साईडनी शिजले की उलटे करायचे आणि दुसऱ्या साईडनी पण छान शिजवून घ्यायचे पॅनकेक. अगदी 2 मिनटाच्या आत पॅनकेक आपले तयार होतात शिजून. आणि या सगळ्या प्रोसेसला पॅनकेकच्या साधारण 7 ते 8 मिनटं लागतात. आता झाकण काढून घेतले, आपले पॅनकेक तयार आहेत. आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेणार आहे. मस्त असे चॉकलेटी कलरचे स्पॉन्जी पॅनकेक तयार झालेत. आता उरलेल्या मिश्रणाचे पण आपण पॅनकेक घालून घेणार आहे. साधारण एवढ्या क्वांटिटीमध्ये 5 पॅनकेक तयार होतात. असे गरम गरम असताना त्यावर बटर टाकलं आपण, म्हणजे चव अजून छान लागते. आता उरलेले घालून घेतो आपण. साधारण 2 होतील आता उरलेल्या मिश्रणाचे. ते पण छान असे दोन्ही साईडनी मस्त भाजून घ्यायचे. हे पण छान असे फ्लफी पॅनकेक तयार होतात. तुम्ही ही जी मी क्वांटिटी दिली आहे त्याच्यात दुप्पट प्रमाणात सुद्धा करून ठेवू शकता मिश्रण आणि हवाबंद डब्यात भरून ठेवायचं, म्हणजे आयत्या वेळेस मुलांच्या डब्यासाठी तुम्ही पटकन असे पॅनकेक तयार करून ठेवू शकता. जे कोरडं मिश्रण आहे ते मिक्स करून ठेवायचं आणि दही आणि दूध नंतर तुम्ही घालायचं करताना. आता हे पॅनकेक आपण प्लेटमध्ये काढून घेतलेत. 5 आपले पॅनकेक तयार झालेत. मस्त असा चॉकलेटी रंग आलेला आहे. आता आपण छान असे ते सर्व करूयात. आधी एक पॅनकेक मी खाली ठेवला आहे, त्याच्यावर किसलेलं चॉकलेट टाकलं आहे, बटर टाकलं आहे, परत दुसरा, असे सगळे आपण एकावर एक ठेवून थर लावून घेणार आहे आणि छान असे केकसारखे सर्व करणार आहे. तर दुसऱ्यावरती पण बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावर परत किसलेलं चॉकलेट. मस्त असे आपण केकसारखे सर्व करणारे पॅनकेक. चॉकलेटी, बटरी असे मस्त टेस्टी पॅनकेक तयार आहेत आपले. अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खुश होतात असा मस्त नाश्ता मिळाला की.
तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर तुम्ही प्रीमिक्स करून ठेवलं तर अगदी झटकीपट मुलांच्या डब्यासाठी त्यांना आवडणारा पदार्थ तयार होतो. एकदा जर तुम्ही असा बनवला तर नक्की परत परत करून बघणार बघा. तुम्ही केली रेसिपी तर नक्की कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.